हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 4, ज्ञान कर्म संन्यास योग. आणि या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत श्लोक नंबर आय थिंक 15 पर्यंत थांबलो होतो आपण, राईट? 15 पुरा केले आपण. एवं ज्ञात्वा कृतकर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम्. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले आहे, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे, राईट? तर आता आपण ह्या चॅप्टरला जेव्हा ट्रेस बॅक करतो, मागच्या तिसऱ्या अध्यायाच्या शेवटला 35 वर्ष मध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता. तिसऱ्या अध्यायाचं शीर्षक आहे कर्मयोग, राईट? मग कर्मयोग करता करता अर्जुनाला भगवान सांगितलं की कर्मयोगामध्ये तुला आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे, एक आदर्श उदाहरण ठेवलं पाहिजे, या जगात राहून माझी सेवा केली पाहिजे, राईट? मग तेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला होता की ठीक है, कर्मयोग तो कर सकते हैं, लेकिन इसमें जो प्रॉब्लम है काम क्रोध लोभ का, इसको कैसे सॉल्व करेंगे? मग भगवंतांनी तिसऱ्या अध्यायाच्या शेवटला सांगितलं होतं की आध्यात्मिक बुद्धीद्वारे काय करतो अर्जुन? काम क्रोधला समाप्त कर. आणि मग तेच कंटिन्युएशन चौथ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 14 पर्यंत चाललं. 15 पर्यंत भगवंतांनी चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की अर्जुन, हे जे ज्ञान आहे काम क्रोध कसं थांबवायचं हे मी अनादी काळापासून देत आलेलो आहे. हे मी सूर्यदेवाला पण दिलं होतं अगोदर. मग अर्जुनाने प्रश्न विचारला की तुम्ही आणि सूर्यदेव वेगवेगळे वयाने आहात, तुम्हाला कसं आठवतं? मग तेव्हा भगवंताने सांगितलं की अरे मैं आपके जैसा नहीं हूं, मैं क्या हूं? स्पिरिचुअल प्लेन से डिसेंड होता हूं इस भौतिक जगत में, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. आणि then मग ते सांगता सांगता भगवंताने सांगितलं या श्लोकापर्यंत, जन्म कर्म च मे दिव्यम, मेरा जन्म कर्म कैसा है? दिव्य है अर्जुन, राइट? आणि मग त्यांनी 10व्या श्लोकात सांगितलं होतं की मेरे पास आने के लिए जो 3 समस्याएं हैं, वीत राग भय क्रोध, इससे कैसे मुक्त होना है तुमको? आणि त्यानंतर मग 11, 12, 13 या श्लोकांमध्ये भगवंताने सांगितलं कि इस संसार में मैंने सिस्टम बना के रखा है, उस सिस्टम में तुम या आप या कोई भी अपने आप को कैसे प्लेस करेगा ये उसके ऊपर निर्भर करता है. मैंने सिस्टम बना के दिया है, वर्णाश्रम, जो डायरेक्टली मेरे पास नहीं आ सकते, पहले इसमें प्रैक्टिस करो, फिर देन यू कैन कम बॅक टू मी, राईट? आणि मग भगवंतांनी याला शेवटलं आणि कंपेअर पण केलं भगवंतांनी स्वतःला देवतांसोबत श्लोक नंबर 12 मध्ये कि देवताओं का वर अलग होता है, मेरा वरदान अलग होता है, राइट? और जो देवताओं की इस तरह से पूजा करना चाहते हैं वर्णाश्रम सिस्टम में आ जाओ, लेकिन मैं क्या हूं? नमाम कर्माणि लिंपत्ति. 14व्या श्लोकात सांगितलं भगवंतांनी, नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफल स्पृहा, की मला कुठल्या कर्माची अपेक्षा नसते, मी कधी बद्ध होत नाही, आणि म्हणून ज्यांना हे कळतं ते जर माझा आश्रय घेतील तर ते पण मुक्त होतील. आणि 15व्या श्लोकात त्यांनी कंक्लूड केलं की इस तरह से पूर्व काल में अनेक राजाओं ने मेरा आश्रय लिया है, और वो मुक्त हो गए संसार से, राइट? मग आता जेव्हा भगवंत हे सांगतात सगळं काही, तेव्हा त्यांना कळतं की अरे ओके, नाउ आय हॅव टू कम बॅक टू द कर्मयोग सेक्शन. मला ऍक्च्युअली कर्मयोग सांगायचं आहे अर्जुनाला, कर्मयोग कसं करायचं, कर्मयोगामध्ये कसं राहायचं. मग श्लोक नंबर 34 मध्ये जो त्यांनी टॉपिक छेडला सांगत आले होते तिसऱ्या अध्यायाच्या 3.34 पर्यंत, त्याला आता इथे पुन्हा कंटिन्युएशन देतील भगवंत. श्लोक नंबर 16 पासून पुन्हा सांगायला चालू करतील की कर्मयोग क्या होता है, कर्म कैसे करना है अर्जुन, कर्म की व्याख्या क्या होती है, कर्म के लिए कौन क्वालिफाइड है और कर्म क्या होता है. तर आता इतना हा रेस्ट ऑफ द चॅप्टर ऍटलिस्ट श्लोक नंबर 22 पर्यंत, तुमच्याकडे ते फ्लो चार्ट असेल तुम्हाला दिसेल, या 24 पर्यंत, श्लोक नंबर 16 ते 24, की आपण कशा प्रकारे कर्मयोग करून कर्मबंधनात मुक्त होऊ शकतो आणि कशा प्रकारे कर्मयोगामध्ये ज्ञान दडलेलं आहे, आपल्याला कसं ज्ञान प्राप्त होईल, राईट? हे श्लोक नंबर 24 पर्यंत डिस्क्रिप्शन येईल. तर 16 पासून श्लोक नंबर 16 वाचा. गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 16. हरे कृष्ण. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्.
कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. हरे कृष्ण. येस, हरे कृष्ण. मग आता भगवंत अर्जुन सांगतात की तुम्ही सगळे आहात माझ्यासोबत. हरी बोल. नाउ वी आर कमिंग बॅक टू कर्मयोगा. आतापर्यंत भगवंतांनी मध्ये काय केलं, थोडासा भक्ति योग सांगितलं आपल्याला. मैं कौन हूँ, कहाँ से आता हूँ, मेरी भक्ति करोगे तो भगवत धाम जाओगे. लेकिन अभी हमको टाइम है भगवत धाम जाने के लिए, ठीक है. तो अभी हमको इस संसार में रहना है, आपल्या सगळ्या जगात राहायचंय. आपण सडनली स्वतःला रिनाऊन्स करू शकत नाही, राईट. आणि डायरेक्ट वृंदावनला जाऊन हरे कृष्ण करू शकत नाही. आपल्याला मुंबईमध्ये राहून हरे कृष्ण करायचं आहे, ठीक आहे. मुंबईमध्ये किंवा तुम्ही जिथे जिथे राहता, आपल्या आपल्या शहरामध्ये, गावामध्ये, सिटीमध्ये जिथे राहून तिथे आपल्याला राहून हरे कृष्ण करायचं है. तो अभी यहाँ रहते हुए अगर हरे कृष्ण चैंटिंग करना है, भक्ति करना है, तो अभी समझना पड़ेगा कि कर्म क्या होता है, कौन से कर्म में फंसना नहीं है, कौन से कर्म में फंसने से क्या होता है, और संसार में जीवन कैसे व्यतीत करना है, हमें देखना है अभी, राइट. सो द फर्स्ट थिंग भगवंत इथे सांगतात, किम कर्म किम 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 म्हणजे काय आहे, राइट. कर्म, किम कर्म किम अकर्म. कर्म क्या है और अकर्म क्या है. आता इथे नवीन टर्म इंट्रोड्यूस होत आहेत, ठीक आहे. आणि आय थिंक तुम्ही ह्या टर्म्स ह्याच्या अगोदर सुद्धा घेतलेल्या आहेत, इफ आय रिमेंबर, ईशोपनिषद मध्ये, बरोबर. आणि पुढच्या सेक्शनला येतच राहतील. बेसिकली 3 टर्म आहेत, कर्म, अकर्म, विकर्म. तुम्ही या 3 टर्म ऐकलेल्या आहेत, बरोबर आहे. मग आता भगवंत इथे सांगतात की अरे अर्जुन, इस संसार में बड़े से बड़ा बुद्धिमान, कवयोपी, कवयो म्हणजे काय, बुद्धिमान, बड़े से बड़े बुद्धिमान व्यक्ति भी कर्म क्या है और अकर्म क्या है इसको डिस्टिंग्विश करने में बेचारा कंफ्यूज हो जाता है. तुम्हाला पण जीवनामध्ये असे बरेच प्रसंग आले असतील. अच्छा ये करू, ये करने से, म्हणजे आता ऑफकोर्स आपण कृष्ण कॉन्शियस मध्ये आहोत, तर थोडा पर्स्पेक्टिव्ह थोडासा डिवोशनल होऊन जातो, स्पिरिच्युअल. त्यावर आपण उदाहरण घेऊया, तुम्हाला त्या उदाहरण आणखी कळेल. जसं फॉर एक्झाम्पल महाभारताच्या जेव्हा महाभारत वॉर चालू होतं आणि महाभारत वॉर संपलं, महाभारत युद्ध संपल्यावरती जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला, बरोबर आहे. कर्ण ऍक्च्युली कोण होता तुम्हाला माहिती आहे. कर्ण ऍक्च्युली पांडवांचाच भाऊ होता, राईट, कुंती पुत्र. मग त्यावेळेला ऍक्च्युली कुंती मागणी म्हणते युधिष्ठिरला की कर्ण का जाके लास्ट राइट करना है हमको, कर्ण का अंतिम संस्कार करना है. तो युधिष्ठिर महाराज म्हणतात कर्ण का क्यों करना है अंतिम संस्कार, हमारा दुश्मन है. तो त्यावेळेला कुंती महाराज म्हणते तुम्हें पता नहीं ये कर्ण कौन है, एक्चुअली कर्ण तुम्हारा भाई है. और अभी इसका लास्ट राइट करने के लिए कोई नहीं है, इसका लास्ट राइट्स तो हमको ही करना पड़ेगा, आपको ही करना पड़ेगा. तेव्हा युधिष्ठिर महाराज डोक्यावर आठवतात, अरे बाप रे. ते विचार करतात की, ते म्हणतात की मैं नहीं कर सकता ये सब, आप म्हणजे ये राज्य अभी मैं नहीं ले सकता. ते विचार करतात की मी केवळ हे युद्ध लढून शत्रूला मारलं नाहीये, मी माझ्या भावाला मारलंय, राईट, सख्खा भाऊ, राईट. मग आता युधिष्ठिर महाराज तुम्हाला या 2 गोष्टी दिसतील महाभारतामध्ये. महाभारताच्या अगोदर अर्जुन बिल्डर झाला होता, अर्जुन कन्फ्यूज झाला होता कि मैं क्या करूं, युद्ध लढू की नहीं लढू, लढूंगा तो ये होगा, नहीं लढूंगा तो वो होगा. तुम्हाला कळलं ना किती कन्फ्यूज अर्जुन झालेला होता. आणि तेवढेच तुम्ही कन्फ्यूज झालेला आहात कि जीवन में आखिर करना क्या है, समझ में नहीं आता है. ये गीता इतना कॉम्प्लिकेटेड क्यों है. गीता कॉम्प्लिकेटेड नहीं है, गीता का प्रिन्सिपल एकदम क्लिअर आहे. आणि ते आपण आज बघू शॉर्ट मध्ये, विद इन नेक्स्ट किती मिनिटं, 40 मिनिट्स, 40 मिनिटांमध्ये क्लिअर होऊन जाईल. प्रिन्सिपल एकदम क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर, सिंपल आहे, राईट. फक्त आचार्यांकडनं आपल्याला श्रील प्रभुपाद सारखे आचार्य त्यांच्याकडनं ऐकायचं, दॅट्स इट. देन अवर कन्फ्युजन इज गॉन. आता ओके, हाँ, युधिष्ठिर महाराज म्हणतात कि अरे ये राज्य प्राप्त करने के लिए मैंने क्या किया, मेरे भाई का कत्ल किया, मुझे ये राज्य नहीं चाहिए. आता तुम्ही विचार करा, युधिष्ठिर महाराजांना राज्य कोणी दिलं जिंकून, भगवंताने दिलं. येस, श्रीकृष्ण कोण आहेत, भगवान आहेत. आता भगवंतानी तुम्हाला एखादी गोष्ट दिली आणि
युधिष्ठिर महाराज म्हणतात की मैं राज्य नहीं लूंगा, क्यों, मैंने पाप किया है. कन्फ्युजन आहे ना फार मोठं. अभी निर्णय कौन लेगा, सही कौन है गलत कौन है. कुरुक्षेत्र युद्धाच्या अगोदर अर्जुन बिविल्डर्ड, कुरुक्षेत्र युद्धानंतर युधिष्ठिर बिविल्डर्ड. तो सुखी कौन था उसमें, कोई नहीं था. पूरा जीवन कष्ट में गया, युद्ध लड़ने के लिए भी कंफ्यूजन हुआ, युद्ध लड़ने के बाद भी दुखी गया जीवन. इन द सेंस की हे सगळे आपले लेसन शिकवतायत की क्या होता है जब हम अपने मन से या अपने कॉन्सेप्शन से कोई डिसीजन लेने की चॉइस शुरुआत करते हैं जीवन में, राइट. युधिष्ठिर महाराज काय करतात, आणि ऑफकोर्स युधिष्ठिर महाराज तोपर्यंत भ्रमित होत राहतात जोपर्यंत ते भीष्मदेवांना भेटून त्यांच्याकडनं इन्स्ट्रक्शन घेत नाहीत, राइट. जेव्हा भीष्मदेवांकडनं ते इन्स्ट्रक्शन घेतात तेव्हा ही इज व्हेरी क्लियर, प्रिटी क्लियर, क्रिस्टल क्लियर कि क्या करना है क्या नहीं करना है. जब तक आचार्य से नहीं मिले हो तब तक इज टोटली विविल्डर्ड. तब युधिष्ठिर महाराज म्हणतात की मैं अभी पहले अर्जुन म्हणत होता मैं जंगल जा रहा हूं, मुझे नहीं चाहिए राज्य. इतना सब राज्य जीतने के बाद युधिष्ठिर महाराज बोल रहे हैं मैं जंगल जा रहा हूं अभी मुझे नहीं चाहिए राज्य. तो बड़े पिक्चर का कोई स्टोरी है क्या. पहले अर्जुन इतना ये कर रहा था, जंगल जाना है मुझे, जंगल जाना है. अभी युधिष्ठिर युद्ध लड़ने के बाद, इतना खून खराबा होने के बाद, इतने करोड़ों लोगों को मारने के बाद, मरवाने के बाद या मारने के बाद, कृष्ण ने सब ये सब युक्ति करके सबको मार दिया. उसके बाद बोल रहे हैं कि अभी मुझे राज्य नहीं चाहिए. पागल हो गया क्या. हाँ, चक्रवर्ती सम्राट बनने के लिए, आता ऑफकोर्स दिस इज एक्सटर्नल, ये राज्य हस्तिनापुर का प्राप्त करने के लिए इतना बड़ा लड़ाई हुआ और आप अभी बोल रहे राज्य नहीं चाहिए. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल भक्तिशास्त्री एक्झाम झाली तुमची आणि तुम्हाला आता डिग्री सर्टिफिकेट भेटणार आहे भक्तिशास्त्री, आणि तुमच्यातला एक स्टुडंट उठला मुझे नहीं चाहिए सर्टिफिकेट. क्यों क्यों नहीं चाहिए. लगता है मैंने ठीक से पढ़ाई नहीं किया, पर कैसे पास हो मुझे पता नहीं चल रहा है. पास हो गया मैं, मुझे नहीं चाहिए सर्टिफिकेट. तर ते बघणारे लोक क्या म्हणतील, पागल हो गया क्या. भक्तिशास्त्री 4 साल पढ़ाई किया, कोर्स लिखा तुमने, क्यों नहीं चाहिए तुम्हें. मसी नाउ आता दिस इज वन एग्जाम्पल जस्ट टू कन्फ्यूज यू. तसं जीवनामध्ये तुम्हाला बरेच असे कॉम्प्लिकेशन येतील ज्याला तुम्हाला कधी कधी आन्सर भेटणार नाही. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हीच उदाहरण द्या, एखादा कॉम्प्लिकेटिंग एक्झाम्पल द्या. चला द्या की तुम्हाला तर बरेच कॉम्प्लिकेशन दिवसात दररोज येत असतील ना. बोला श्रद्धा माताजी, बोला. हरे कृष्ण प्रभुजी. कॉम्प्लिकेटेड से कॉम्प्लिकेटेड. हा बोला. शिक्षा गुरु आणि सगळे आपले शिक्षा गुरु असतात, आणि सेवेमध्ये सगळं प्रॉब्लेम झालं. मग काय, मला नाही डिटेल्स द्यायचे, पण खूप सेवेमध्ये खूप असं हे झालं. मग काय, मग आपण हे करायचं की नाही करायचं नाही, पुढे नाही जाऊ शकत. वैष्णव अपराध इगो मध्ये येतोय का, वैष्णव अपराध होतोय का, आपण सेवा नाकारायची पण नाही की नाही माझ्याशी नाही जमत आहे. मग सगळं काइंड ऑफ युधिष्ठिर महाराज. ओके ठीक आहे, तुम्ही उदाहरण दिले, काही लोकांना कळले. याचा आपण याच्यामध्ये येईल आन्सर तुम्हाला याच्यामध्ये फ्लो मध्ये जाईल. मला फक्त आता उदाहरण जाणून घ्यायचे. एक उदाहरण तुम्ही दिलं, ठीक आहे, तुमचं भाव म्हणजे अंडरस्टूड. अजून कोणाला उदाहरण द्यायचं. आता हे झालं इस्कॉन मधलं. हाऊस होल्ड उदाहरण द्या, एखादा हाऊस होल्ड घरगुती उदाहरण द्या एखादं. कोणाला अजून हात वर करा पटकन. 47 लोक आहेत तिथे. एखादं कॉम्प्लिकेशन सांगा ज्याने तुम्ही कन्फ्युज आहात आयुष्यामध्ये. नीलम सावंत माताजी, बोला रत्नागिरीवरून. व्हिडिओ ऑन केला म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचंय. हरे कृष्ण. येस माताजी, बोला. मी अजून प्रश्नच ऐकला नाही तुला. अच्छा, प्रश्न ऐकला नाही. हेच एक मोठं मिस्ट्री आहे तुमच्याकरता. ठीक आहे, आता कन्फ्युज होत राहता एंड पर्यंत. ओके, प्रश्न असा आहे की आपल्या जीवनामधले एखादी कॉम्प्लिकेटिंग. हरे कृष्ण. हा बोला. पोलीस क्वार्टर मधनं वंदना माताजी, बोला.
कधी कधी असं होतं ना, जपा करतो आपण, पण जपा करताना कोणीतरी येतं मध्ये आणि मग त्यांच्याशी बोलत 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 जपा कधी होतो ते कळत नाही आणि मग नंतर आपलंच मन आपल्याला अपराधी होतं. अरे मी जपा केला खरं, पण मी होते का भाडावरती तेव्हा, कधी पूर्ण झालं मलाच माहित नाही, म्हणजे माझा अपराध झाला. ते मनाला माहिती अपराध झाला. एकीकडे कोणी विचारलं तर जपा झाला का, तर हो म्हणून सांगतो आपण, पण मनाला आतमध्ये माहिती असतं की माझा अपराध झालाय, मी गप्पा मारत जपा केला, त्यामुळे त्या जपाला काही अर्थ नाही. हे नंतर कळतं, पण वाईट वाटतं मग नंतर, म्हणजे स्वतःच मन स्वतःला गिल्टी फील करतं आणि एक्सेप्ट करावं जपा त्या दिवशीचा, असं वाटत नाही मग. ओके, येस. आणि स्पेशली जेव्हा आपल्याकडे टाइमच नसेल तोच टायमिंग आपल्या करता आणि तेव्हाच गेस्ट येतात. म्हणजे इट्स सच अ सिचुएशन वेयर तुम्हाला काय ऑप्शनच नाही, अभी चैंटिंग करना भी है, अभी नहीं किया तो बाद में होगा ही नहीं, और गेस्ट भी आ अगदी गए बरोबर. तो अभी करेगा. मला असं होतं, सकाळी आले होते आमचे, सडनली रॅन्डमली ते आले, ऑफिसमध्ये आले, बसले माझ्या बाजूलाच, आणि मी जस्ट पीसी ऑन केला तर म्हटलं आता हरे कृष्ण. येस दिलं जाऊन माताजी, उदाहरण पूर्ण करतो मी माझं. म्हणजे तुम्हाला- बोला बोल. म्हणजे तुम्हाला यातनं आणखीन प्रेरणा भेटेल, आणखीन उदाहरण द्यायला. मग काय झालं, ते बसलेले बाजूला, ते सांगत होते अच्छा ये करना है, मी म्हणतो हा यस, मी इकडे कम्प्युटरवरती काम करतो, ते म्हणत होते हा ये करना है, हा यस. म्हणतो अरे कब जाएंगे यार, ये मेरा इधर ध्यान भी नहीं लग रहा है, मुझे एक फाईल खोलना था. आणि काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात, त्याच्यासमोर उघडायच्या नसतात, ते काही डॉक्युमेंट्स लाभी ये जा भी नाही रे, तर मी दुसऱ्या गोष्टी काढल्याच्या मला पूर्ण करायच्या नव्हत्या, पण ते काढावं लागले मला. देन आय वॉज वेटिंग 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 वेटिंग, म्हणजे अर्धा पाऊण तासाने गेले, तोपर्यंत माझा टाइम संपून गेलेला. म्हटलं आता अभी चैंटिंग भी नहीं हुआ, ये भी नहीं हुआ, वो भी नहीं हुआ, क्या करे, अभी वैष्णव भी हो, उसको नाराज भी नहीं कर सकते, राइट. सो देर आर सम कॉम्प्लिकेशंस इन जस्ट. आता बोला नीलम सावंत माताजी. प्रभूजी बोलताय ते बरोबर आहे. तेव्हा मी असं प्रयत्न करते की मला आता प्रश्न सोडवायचे आहेत, मला ह्या वेळेमध्ये बसून मला हे करायचंच आहे, पण त्यावेळेला नेमकं असं काहीतरी काम निघतं की ते टाळू शकत नाही आणि मग माझा प्रॉब्लेम होतो आपला. Yes. हा प्रॉब्लेम आहे. परीक्षा दिली का तुम्ही की बाकी आहे? परीक्षा भगवद्गीता दिली आहे, मला मार्क्स नाही मिळले. तो आता प्रॉब्लेम माझा आहे. Yes, yes. पास होणार खात्री. खात्री सगळ्यांना गॅरंटी आहे, सगळ्या मुलांना, सगळ्या स्टुडंट. गॅरंटी येस गॅरंटी आहे. येस येस पास व्हाल तुम्ही, काळजी नाही करू. येस येस येस. तर असे जीवनामध्ये काही कॉम्प्लिकेटिंग सिच्युएशन असतात, त्याच्यामध्ये आपल्याला डिसिजन घेता येत नाही, राईट. जसं आता युधिष्ठिर महाराज म्हणते की मैं अभी जंगल जाऊंगा, तर लगेच भीम चिडला. भीम म्हटला की अरे आपने पूरे संसार को जीत लिया, लेकिन आपका अभी तक आपके मन के ऊपर कंट्रोल नहीं है. भीम बोलायला लागला. युधिष्ठिर महाराज चिडले, बोलले अरे बच्चा बैठ जा नीचे. लहान मुलगा होता ना भीम त्यांच्यासमोर. म्हणतो बैठ जा बच्चा, तुझे समझ में नहीं आ रहा है कि मेरा कन्फ्युजन क्या है. आणि लाईक दॅट ते डिस्कशन असं महाभारतामध्ये पुढे जातं. बट ओव्हरऑल इथे बघायला गेलं तर युधिष्ठिर महाराज असा विचार करतायत कि ऑलरेडी मैंने युद्ध भूमि में इतने सारे लोगों को मार के पाप अर्जित किया है, और इसके बाद भी अगर मैं, आणि प्लस त्याच्यावरती त्यांना कळलं की अरे कर्ण मेरा भाई है, मैंने उसको मार दिया है, अब इसके बाद भी अगर मैं इस राज्य को भोगना चाहूंगा तो मैं और पाप जमा करूंगा. इसके लिए अच्छा ये है कि मैं राज्य को रिनाउंस करके वन में निकल जाता हूँ, ताकि कम से कम अभी आगे होने वाला पाप तो नहीं लगेगा ना, कर्म तो नहीं लगेगा ना, और आगे होने वाला, इतने बुरे कर्म कर चुका हूं और मैं नहीं करना चाहता हूं, राइट. सो दिस इज बिविल्डरमेंट ऑफ अर्जुन, सॉरी युधिष्ठिर महाराज. आणि ऑफकोर्स प्रभुपाद पर्पट मध्ये सांगतात, तुम्ही जर कुठे गेलात, फर्स्ट पॅराग्राफ मध्येच, सॉरी सेकंड पॅराग्राफ मध्ये, पान नंबर 177 माझ्याकडे, श्लोक नंबर 16, राईट. सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात, सेकंड पॅराग्राफच्या लास्टच्या 3-4 लाईनी प्रभुपाद लिहितात की म्हणून इतक्या लवकर धुणी भांडी करायला चालू करतात, थांबा जरा 2 मिनिटं. प्रभुपाद लिहितात, म्हणून मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील पूर्व प्रामाणिक व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. सी हे इतकं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे, इट कॅन सेव्ह यू फ्रॉम लॉट ऑफ कन्फ्युजन, लॉट ऑफ कॉम्प्लिकेशन्स जीवनामध्ये. नाहीतर बघा प्रभुपादांनी कसं लिहिलं, नाहीतर बुद्धिमान मनुष्य आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्माबद्दल गोंधळून जातील. यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले, आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान दिल्याने जो अर्जुनांच्या पदचिन्हांचे अनुसरण करतो
तो निश्चितच गोंधळून जात नाही. नाउ वी हैव टू फॉलो इन द फुटस्टेप्स ऑफ अर्जुन. अभी अर्जुन किस मार्ग में चल रहा है वो हमें देखना है अभी, कि जिसकी वजह से हमको भी मार्गदर्शन मिलेगा और हम लोग भी कंफ्यूज नहीं होंगे. राइट. अर्जुन का मेन मुद्दा क्या होता, मुझे कर्म नहीं लेना है किसी को मारने का, मुझे वन में जाना है और कर्म से बच के मेरा जीवन सेफ हो जाएगा, मैं सुखी हो जाऊंगा. फिर पाप करूंगा तो पाप लगेगा. मैं कोई एक्शन नहीं करना चाहता, क्योंकि एक्शन करने से क्या होता है, पाप लगता है. राइट. नाउ जर तुम्ही ह्याला जर व्यवस्थित जोडलं, इव्हन मी तुम्हाला अगोदर जोडून दिलेलं आहे, भीष्मदेव तोपर्यंत युधिष्ठिर महाराज तोपर्यंत भ्रमित होते तोपर्यंत जे युधिष्ठिर महाराज भीष्मदेवांना भेटले नाहीत. भीष्मदेवांना भेटले तेव्हा भीष्मदेवांनी काय उत्तर दिलं, देखो युधिष्ठिर, आप कितने भी तर्क वितर्क करो, कुछ भी आप एनालिसिस करो, आप तब तक नहीं समझ पाओगे जब तक आपको ये न पता चले ये जितना सब कुछ हुआ ये उसकी योजना से हुआ है जो तुम्हारे सामने खड़ा है. यहाँ पे अभी तुम्हारे सामने कौन खड़ा है, ये कृष्ण. ये इसकी वजह से हुआ है सब. पहिले ते बोलले टाइम की वजह से हुआ है, भरपूर काय काय सांगितलं त्यांनी. आणि ऑफकोर्स टाइम इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कृष्ण ओनली. टाइम की वजह से हुआ है बोले, सर्वम कालम कृतम मनने, कि जिस प्रकार आकाश में जो बादल चलते हैं वो हवा से कैसे भी कहीं भी बिखर जाते हैं. राइट. उसी प्रकार हम नहीं समझ सकते कि हमारे कितने प्लान, कितने हमने क्या क्या बना के रखे होते हैं, कैसे कहाँ डिस्पर्स होंगे हमको पता नहीं चलता, पॉवर ऑफ टाइम की वजह से. आणि मग नंतर इव्हेंच्युअली भीष्मदेव एंड पॉइंटला येऊन सांगतात की अल्टिमेटली ये उनकी इच्छा है कि आप क्या करो, राजा बनो. मग तेव्हा युधिष्ठिर महाराजांना कळतं की ये कृष्ण की इच्छा है और कृष्ण की इच्छा में परम शुभ ही शुभ है, उसमें कोई बुरा नहीं होता है. उनकी इच्छा से मुझे राजा बनना है तो मैं राजा बनूंगा. राईट. ते शांत होतात आणि ऑफकोर्स तो प्रसंग पुढे जातो महाभारतामध्ये. पण इथे ह्या क्षणाला आता सध्या आपल्याला एवढं माहित करून घ्यायचं आहे की कर्म और अकर्म दोनों में अंतर करना बहुत ही कठिन है. हम नहीं समझ सकते इतने जल्दी से, हमें आचार्यों का मार्गदर्शन चाहिए. राईट. आणि प्रभुपाद ऑफकोर्स त्या शेवटच्या लाईन मध्ये लिहितात 3rd पॅरेग्राफ मध्ये असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंत सांगू शकतात. राईट. धर्मंतु साक्षात भगवत प्रणीतम. अपूर्ण व चुकीच्या तर्कांच्या आधारे कोणताही मनुष्य धर्मतत्वाची निर्मिती करू शकत नाही. मनुष्याने ब्रह्म, शिव, नारद ते 12 महाजनांची नाव दिलेली आहेत. राईट. नंतर बोलले तर तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ते जाणणे शक्य नाही. म्हणून आपल्या भक्तांवर अहेतुकी कृपा करण्यासाठी भगवंत प्रत्यक्ष अर्जुनाला कर्म आणि अकर्म याचे वर्णन करून सांगतात. मग आता एक्झॅक्टली ये चीज है क्या. नेक्स्ट श्लोक नंबर 17 वाचा. सेवा कोण लीला माताजी वाचा. सेवा कोण देवी माताजी. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. 17 नंबर. कर्मणोऽपि बोद्धव्यं च विकर्मणा अकर्मणाश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गती. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण. येस. 3 टर्म आल्या ज्या तुम्हाला अगोदर येऊन गेलेल्या आहेत, कर्म, अकर्म, विकर्म. कर्म म्हणजे बेसिकली रेग्युलर रुटीन कर्म जे आपण करतो आणि आपण नेहमी ते चांगलं करायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. राईट. याच्या अपोजिट आहे विकर्म म्हणजे पाप कर्म. राईट. बेसिकली कर्म म्हणजे निहित शास्त्रांच्या आधारावरती केलेले आपले प्रिस्क्राईब ड्युटीज ऍज अ गृहस्थ, वानप्रस्थ, ब्रह्मचारी जे आपले प्रिस्क्राईब ड्युटीज आहेत ऍज पर शास्त्र. राईट. दिस इज कर्म. याच्या विरुद्ध आहे विकर्म. राईट. आणि ह्याच्याही पलीकडे आहे अकर्म. आता अकर्म काय आहे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे, ईश्वरमिशन तुम्हाला आठवत असेल. अकर्म काय आहे. कर्म करून निरपेक्ष म्हणजे कर्मामध्ये कर्म होतं बरोबर. आणि त्याच्यापासून एक तर आपल्याला चांगलं कर्म केलं तर पुण्य भेटेल बरोबर, आणि विकर्म करून पाप लागेल तर त्याचा आपल्याला पाप लागेल. राईट. या दोहोंच्या पलीकडे असतं अकर्म. म्हणजे बेसिकली तुम्ही कर्म करता पण तुम्हाला कर्म लागत नाही. किती जणांना हे कळतंय. डोकं खाजवू नका कोणी. कर्म करतो. नवीन सांगा. नवीन म्हणजे परत सांगू. हा हो. एक असतं कर्म केल्याने आपल्याला कर्म लागतं. राईट. चांगलं कर्म, पुण्यदायी कर्म. विकर्म म्हणजे बेसिकली शास्त्रांच्या विरुद्ध केलेलं कर्म, दॅट इज पाप. त्याने आपल्याला पाप
पाप भेटतं. या दोहोंच्या पलीकडे असतं अकर्म. त्या डेफिनेशन मध्येच व्याख्या आहे, अ म्हणजे न आणि कर्म म्हणजे कर्म न करणे. मग आता तुम्ही म्हणाले की बिना कर्म, आणि भगवंत अर्जुनाला सांगतात की तू अकर्म कर, राईट. तुम्हाला पुढे दिसेल. आणि या गीतेचा पूर्ण इसेंस तोच आहे कि आप, क्योंकि देखो क्या होता है, संसार में कोई भी एक्शन करेंगे तो पाप लगेगा ना, बरोबर आहे का नाही. समजा तुम्हाला उद्या सांगितलं, श्रद्धा मातांच्या उदाहरणाला धरून, कल इस्कॉन में आओ, कुछ नहीं करो, शांति से बैठो, किसी से डील नहीं करना है, कुछ नहीं करना है, वाओ, पीस. किसी से इंटरेक्शन नहीं करना है तो फिर क्या है, कंफ्यूजन नहीं होता है, लड़ाई झगड़ा नहीं होता है ना. इंटरेक्शन ही नहीं करना है, चुपचाप बैठे रहना है. आणि म्हणून ते जे सोकॉल्ड तथाकथित जे योगा सोसायटीज असतात ते फार पॉप्युलर असतात. काय? कारण तिथे ऍक्शन नसते. यू जस्ट कम, सिट डाऊन, डू मेडिटेशन अँड गेट लॉस्ट. वेअर? बॅक टू मटेरियल वर्ल्ड. बिकॉज यू कांट बी पीसफुल इन द मटेरियल वर्ल्ड, राईट. मग आता असं होऊच शकत नाही कधी की आपण हे आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. तिसऱ्या अध्यायाला आपण कनेक्ट करतोय, पुन्हा लक्षात ठेवा. वी आर कमिंग बॅक टू द प्रोसेस ऑफ कर्मयोग. या जगामध्ये निष्क्रिय आपण राहू शकत नाही, हे तर नक्की झालेलं आहे. आपल्याला क्रिया करावीच लागते. मग आता आपल्याला अशी क्रिया करायची आहे ज्या क्रियेतनं आपल्याला ना पुण्य भेटेल ना पाप भेटेल. का? हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. पुण्य पण नाही बंधनकारक असतं, कारण पुण्य प्राप्त केल्याने आपल्याला स्वर्गात जावं लागतं, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं, राईट. आणि पुण्याचं फळ या जगामध्ये जे आपण भोगतो स्वर्गामध्ये जाऊन, तिथे पण दुःख आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी आहे. तिथे पण कॉन्फ्लिक्ट होतात, तिथे पण इगो क्लॅशेस होतात, तिथे पण मारामारी होते. काय फायदा मग? तो ऐसे पुण्य प्राप्त करके फायदा नहीं है. पाप करने से डेफिनेटली फायदा नहीं, क्योंकि नरक में जाना पड़ेगा, वहां पे बहुत मार पड़ेगी, सजा होगी. वो तो नहीं चाहिए. लेकिन पुण्य भी नहीं चाहिए. मुझे अभी ऐसा इन दोनों के परे जाना है प्रभु जी, लेकिन करूँ क्या? ये लोग बोलते सेवा करो, और सेवा करते समय लड़ाई झगड़ा होता है. कैसे करें अभी? तो बड़ा समस्या है. तो इसलिए अभी यहाँ पे कहा जा रहा है कि ऐसे सेवा करो कि किसी के साथ झगड़ा भी ना हो. लेकिन ऐसा हो नहीं सकता. कैसे संभव है? आणि कधी कधी तुम्हाला म्हणजे असे एग्जाम्पल तुमच्या समोर येतील की कुछ समजेगा ही नहीं, चक्कर आ जाएगा, क्या हो रहा है. बट नाउ हियर इज द आन्सर. म्हणजे as far as, म्हणून भगवंताने पहिले डिस्क्लेमर देऊन ठेवलेलं आहे, अकर्मणश्च बोद्धव्य गहना कर्मणोगति. गहना कर्मणोगति म्हणजे कर्म के जटिलताओं को समजना बड़ा कठीण है. कर्म हे फार गुंतागुंतीचे असतात. बिकॉज वी आर नॉट कमिंग जस्ट इन वन लाईफ. आपण काय फक्त एकच जीवन जगत नाही आहोत, आपण मल्टी लाईफ प्रोग्रेशनने आलेलो आहोत. अनेक जन्म आपण जगलेलो आहोत. अनेक जन्मामध्ये आपण कुणाचं काय केलं आपल्याला माहिती आहे का? किती कॉम्प्लिकेटेड रिएक्शन्स नेटवर्क आहे ते. त्या नेटवर्क मधनं आपण काम करतोय. आता से फॉर एग्जाम्पल, अभी समझो, उदाहरण के लिए, अभी अचानक मैं चल रहा हूं, अचानक नहीं चल रहा हूं मैं, अचानक नहीं चलता कोई, चलते रह रहे. चालता चालता कोणीतरी रस्त्यावरती केळीचे साल टाकले आणि माझं लक्ष नव्हतं. गाडीतनं कोणी खाताना मस्तपैकी केळं खाल्लं, साल फेकून दिली, आणि मी बिचारा माझ्याकडे गाडी नेहमी चालत चाललोय, आणि त्या केळीच्या सालावर माझा पाय पडला आणि धडाम पुढे शेण पडलं होतं किंवा काय घाण पडली होती. शेण चांगलं असतं, प्युरिफाईंग असतं. पण आता तुम्ही ऑफिसला जातात तर त्याच्यावरती पडलात तुम्ही, मग तुमचं डोकं खराब होतं. म्हणता की यार ये कोण था? मग ABCDEFG जे काय तुम्हाला बोलायचं ते, जो गेला तो गाडीमध्ये पुढे, म्हणजे गाडी गेली, त्यांनी केळी साल फेकली, राईट. मग आता दिवस कसा जाणार तुमचा? चिडचिडी. सुबह सुबह दिन ही खराब गया मेरा. फिर मैं उधर कॉमन बाथरूम में गया, उधर शर्ट कैसे चेंज किया, या नया शर्ट खरीदना पड़ा, ऑफिस में जाना है ना. मग आता तुम्ही जर समजा असे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एनालिसिस करायचं असेल, अच्छा मैं क्यों गिरा वो केले की छिलके के ऊपर से? पिछले जन्म में मैंने कुछ तो किया होगा. अच्छा मैंने पिछले जन्म में क्या किया था जिसकी वजह से मैं गिर गया? अच्छा पिछले जन्म में मैंने वो किया था, लेकिन मैंने उस जन्म में ऐसा क्यों किया? नहीं, उसके पहले जन्म में कुछ तो मैंने किया होगा, और वैसा मैंने क्यों किया? अच्छा उसमें ऐसा क्यों किया? मग ह्याला एंड नाहीये. यू विल बी इन सम एनालिटिकल वॉर टू डिसाइड कि अरे कब क्या हुआ था. के भाई अभी गिर गया ना तुम, जाओ कपड़ा चेंज करो, ऑफिस चले जाओ. ज्यादा एनालिसिस करोगे पैरालिसिस हो जाएगा. समटाइम्स आपल्याला प्रॅक्टिकल राहावं लागतं. इमिडिएट अभी क्या जरूरत है वो करो,
याचा अनालिसिस कधी कधी चॅन्टिंग करताना पण असं होतं आपल्याला, एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसतो आपण, आपल्याला कळतं की ये सॉल्व इतने जल्दी होने वाला नहीं, पहले चैंटिंग कर लो यार, चैंटिंग कर लो उसके बाद देखा जाएगा। लेकिन अब नहीं अभी ये थोड़ा नहीं करते 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 वो इतना लंबा हो जाता है कि रात को फिर 1-2 बजे चैंटिंग पूरा हो जाएगा, राइट। सो दॅट्स वाय आपण म्हणजे स्वतःला भगवंत समजू नये। पहिली गोष्ट कि सब कुछ मुझे जानना है, नहीं समझ सकते हम लोग सब कुछ। युधिष्ठिर महाराज समझे कि उधर सामने भीष्म जैसे महाजन थे, हमारे सामने भी प्रभुपाद हैं, लेकिन हमारा भी उतना रिसेप्टिविटी होना चाहिए समझने के लिए कि क्या कह रहे हैं, राइट। आणि म्हणून दॅट्स वाय इथे तुम्हाला जर दिसेल प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये देतात, तुम्हाला या 3 टर्म कळल्या, पण कर्म अकर्म विकर्म ह्याच टर्म आता पुढे कॅरी फॉरवर्ड होणार, ह्याच टर्म वरती आपल्याला पूर्ण समजून घ्यायचं पुढच्या 20 मिनिटांमध्ये। कर्म अकर्म विकर्म। अकर्म मतलब एक्शन करना है लेकिन उसका रिएक्शन नहीं मिलेगा। कृती करायची आहे पण त्या कृतीचा आपल्याला नाही पॉझिटिव्ह रिएक्शन भेटेल ना निगेटिव्ह रिएक्शन भेटेल। तुम्ही सगळ्यासोबत कोणाला कळलं नाही अजूनपर्यंत या 3 टर्म्स सगळ्यांना कळल्यात, राईट। ओके, नाव नेक्स्ट। त्यानंतर तात्पर्यामध्ये 2-3 शब्द घ्या, ठीक आहे। तात्पर्यामध्ये आपण एक लाईन वाचतो मी ते। प्रभुपाद म्हणतात, मनुष्याने कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफळ आणि विकर्म याचे स्वतः पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे, राईट। कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः व भगवंत यांतील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे। ज्याला या संबंधाचे पूर्ण ज्ञान प्राप्त होते तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंताचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे, राईट। संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते। या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारे इतर कोणता सिद्धांत व त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजे विकर्म किंवा निषिद्ध कर्म होय। प्रभुपादांनी काइंड ऑफ तुम्हाला ऑलरेडी आन्सर देऊन टाकलेला आहे इथे कोड वर्ड मध्ये, पण त्याला आपण एक्सपॅन्ड करू पुढे गेल्यावरती। सी इनडायरेक्टली दिस इज अकर्म। कृष्ण भावनेमध्ये केले जाणारे जे कार्य आहेत किंवा कृष्ण भावनेमध्ये आपली रेग्युलर कर्तव्य जी असतात ना डे टू डे लाईफ मध्ये, त्यांना कृष्ण भावनामय म्हणून केल्याने ती काय म्हणतात, अकर्म म्हणतात। राधिका गौरी माताजी, नाशिक, समजलं तुम्हाला। ऑर्डिनरीली तुम्ही मार्केटमध्ये जाता भाजी आणायला, तुम्हाला कर्म लागतं जेव्हा तुम्ही ते स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता। पण जेव्हा तुम्ही मार्केटला जाता, भाजी घ्यायला जाता, पण पहिले तुम्ही विचार करते की नहीं आज भगवान को इसका भोग लगाएंगे, भगवान को इसका सुंदर सब्जी बना के खिलाएंगे, भले आपका फेवरेट सब्जी क्यों ना हो। उसके बाद जब आप उसको ग्रहण करते हैं तो क्रिया होती है लेकिन उसकी प्रतिक्रिया नहीं मिलती है। टू द एक्सटेंट आपला कॉन्शियसनेस प्युरिफाईड असेल आणि डिटॅच असेल, मी तुम्हाला आता यातला कनेक्ट जोडत चाललोय, हेच शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा येतील, त्या मात्रेमध्ये आपला प्युरिफिकेशन होतं, भले कोई भी एक्शन होने दो। तो युधिष्ठिर महाराज ने युद्ध भूमि में अर्जुन ने सबको मार डाला, सबको, इससे बड़ा पाप क्या हो सकता है, लेकिन उसका उनको कुछ भी रिएक्शन नहीं मिला। वाई? बिकॉज दिस इज डन फॉर प्लेजर ऑफ द लॉर्ड, भगवंतांच्या प्रसन्नतेकरता केलेलं आहे, राईट। काइंड ऑफ आन्सर्स मी तुम्हाला द्यायला चालू केले तिथे, जसं प्रभुपादांनी तिथे दिलेले, आणि म्हणून लास्टला प्रभुपाद देतात, हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे। असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे स्वतः साक्षात भगवंतांकडून ज्ञान प्राप्ती केल्याप्रमाणे आहे, नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्ती गोंधळून जातील, राईट। श्लोक नंबर 18 जगन्नाथ काळे प्रभुवाचा, श्लोक नंबर 18। कर्माणि कर्मण्यस्य पश्चात् कर्माणि च कर्मये स बुद्धिमानायुष्यसु युक्त कृष्ण कर्म कृती। जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय, आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे। ओके, हरे कृष्ण। इंग्लिश मध्ये याचं ट्रान्सलेशन आहे, वन हू सीज action in inaction and inaction in action. Tongue twister. One who can see action in inaction and inaction in action. याचं मराठीमध्ये सुंदर ट्रान्सलेशन आहे, जास्त टंग ट्विस्टर नाहीये। जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो। चला आपण टेस्ट करूया आता। वंदना यादव माताजी, चला
फर्स्ट टेस्टिंग तुमची. बोला प्रभूजी. माताजी म्हटलं मलाच बनवलं पहिलं. काय करू जो तात्पर्य कर्मामध्ये वाचून हा नाही तुम्हाला बोला. प्रश्न विचारला मी. हा मी नाही ऐकला, बोला ना प्रभूजी परत. हा याची फोड करून म्हणजे जेवढं तुम्हाला समजेल तेवढं, असं नाही की प्रेशर नाही तुम्हाला काही. कशाची मला पूर्ण कळलं. जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, याला कसं समजणार? कोणी पण हात वर करा ज्याला समजेल त्याला. प्रभूजी जो कर्मामध्ये कर्म पाहतो, हा म्हणजे आपण जेव्हा कर्मामध्ये अकर्म पाहता म्हणजे प्रभूजी आपण जेव्हा एखादा कर्म करतो तेव्हा त्या कर्माबद्दल जेव्हा आपण त्याच्यात अजून एखादा विचार वेगळा ऍड करतो तेव्हा ते कर्म न राहून ते अकर्म होतं, कारण त्याच्यामध्ये वेगळाच काहीतरी विचार असतो. आपण जे करत असतो कार्य ते त्या गोष्टीसाठी आपल्यासाठी किंवा भगवंतासाठी न असता आपण वेगळ्याच कुठल्या तरी कामासाठी ते करत असतो, त्याला अकर्म म्हणणार. नक्की तुम्ही काइंड ऑफ आन्सर दिले, पण आता याला आणखी क्लिअरिफाय करूया. आहे तुमचा आन्सर आहे, याला अजून रिफाईन करूया. इट्स अ परफेक्ट आन्सर. हो. हा जे कधी बोलत नाही असे कोणी लोक आहेत का आज आपल्याकडे? विंडो नंबर 2, जीव जागो जीव जागो, महाप्रभू प्रकट होत आहेत. आपण आज पकडूया ना, ठीक आहे, जाऊ दे नको म्हणतील प्रभूजी जम टॉर्चर करतात. ठीक आहे, हा बोला ना आरती म्हणून माताजी बोला. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी आजकाल सगळे लोक दान करून कर्म करतात चांगलं, पण सेल्फी काढतात की आम्ही केलं दान, ते बी कर्म. व्हेरी गुड. तुम्ही एक सुंदर उदाहरण दिले, जे उदाहरण ऍक्च्युअली माझ्याकडे आहे नोटेड डाऊन, तेच मी तुम्हाला सांगणार होतो. व्हेरी गुड एक्झाम्पल. मग आता हे उदाहरण कसलं आहे? अकर्मामध्ये कर्म पाहणे आहे की कर्मामध्ये अकर्म पाहणे आहे? कर्मामध्ये अकर्म. एक मिनिट एकानेच द्या. कर्मामध्ये अकर्म. कर्मामध्ये अकर्म पाहणे. ओके. मी म्हणजे त्याला वाटतंय मी कर्म करतोय, पण तो सेल्फी काढून अकर्मच करतोय मी. थांबा. तुम्ही उदाहरण परफेक्ट दिलं. थांबा कर्मामध्ये कर्म करतो. उदाहरण परफेक्ट आहे, पण तुम्ही डेफिनेशन पहिले समजून घ्या शब्दांची. कर्म म्हणजे कर्म, ठीक आहे. थांबा जरा 1 मिनिट. तुम्हाला 9 वाजता सोडेन मी भांडी घासायला, ठीक आहे. ते तुमचं ऍक्च्युअल कर्म आहे. पहिले ना तुम्ही सगळ्यांनी हरे कृष्ण प्रभूजी. हा थांबा मधुर, तुम्हाला सगळे आन्सर माहिती आहेत, मला माहिती आहे. नाही प्रभूजी, बस एकच उदाहरण देते. उदाहरण द्यायचं. हा ठीक आहे, उदाहरण द्या. जसं एखादा भक्त आहे, तो जॉब आहे ना करतोय, तो कर्म करतोय, बरोबर. परंतु तो आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी तो करतोय, तो अकर्म आहे ना प्रभूजी. ओके, म्हणजे तुम्ही असं म्हणण्याचा प्रयत्न करताय कि वो डिवोटी जॉब करता है लेकिन नहीं करता है, और जब बाहर वाला ये सुनता है तो बोलता है क्या करता है वो. आणि हेच तुम्ही इस्कॉन मध्ये प्रीचिंग करता, Yes. बरोबर है ना? वो डिवोटी जॉब करता है लेकिन वो बोलता है नहीं जॉब नहीं करता है वो. मतलब क्या है? परंतु भगवंताच्या सेवेसाठी तो आपला जॉब आणि आपल्या कुटुंबासाठी तो हे करतोय ना, ते अकर्म झालं ना प्रभूजी. येस करेक्ट. म्हणून आता तुम्हाला हे 3 पहिले टर्म समजून घ्या. तुम्हाला ह्या 3 टर्म कळल्या तर हा चॅप्टर तुम्हाला समजून गेला. या टर्म्स नाही कळल्या तर तुम्हाला चॅप्टर समजला नाही, राईट? आरती उन्होंने माताजी कुठे गेले? हा आहे तिथेच. उदाहरण तुमचं चांगलं आहे, फक्त शब्दांची रचना एक्झाम्पलला रिव्हर्स करायचं आपल्याला. तुम्ही सांगितलं तुमचा आशय तुम्हाला कळलेला आहे, पण शब्दांची रचना करायची आपल्याला फक्त. कर्म म्हणजे आणि बोल धीर ठेवा. सेवा कोण लिहिलं माताजी? उदाहरण द्यायचं का तुम्हाला? हो. आता आपण काही डोनेशन दिलं मंदिराला आणि ते कर्म झालं आपलं, पण आपल्याला त्याची काही अपेक्षा नाहीये की आपलं नाव व्हायला पाहिजे म्हणून, असं किंवा असं बोर्डावर नाव नको पाहिजे आपल्याला, गुप्तदान सारखं म्हणजे असं. मग हे उदाहरण काय आहे? कर्मात अकर्म. कर्मामध्ये अकर्म. अकर्म. ठीक आहे, मग आता डेफिनेशन समजून सांगा आरती म्हणून माताजीनं. 3 आपल्याकडे गोष्टी आहेत, कर्म अकर्म विकर्म. डेफिनेशन समजून सांगा माताजीनं की त्यांचं उदाहरण कसं फिटवलं याच्यामध्ये.
त्यांनी सांगितलं ते दान करतायत म्हणजे मंदिराला डोनेशन देतात, ते तर कर्म म्हणजे गुड कर्म झालं. ठीक आहे, गुड या ठीक आहे, म्हणजे हा. सध्या रुटीन एक्झाम्पल पकडा. हा, आणि डोनेशन मध्ये येत नाही ते पण चांगलीच गोष्ट आहे ना, की त्यांना शो नाही करायचे, हा, तुम्ही पण म्हणजे तेच नाव उदाहरण- नाव येऊन द्यायचं नाहीये ना त्यांना कुठे, शो नाही करायचे, तुम्ही ते पण पण तेच- Yes, तुम्ही पण तेच उदाहरण दिलं. कर्म आहे ते पण म्हणजे. रिव्हर्स उदाहरण, म्हणजे त्याच्या रिव्हर्स अपोजिट तुम्ही दिलं, तेच सेम उदाहरण आहे तुमचं पण. हरे कृष्ण प्रभूजी. ते माझ्या उदाहरणामध्ये कसं आहे, सेल्फी काढून ते सगळ्यांना दाखवतात म्हणजे दिखावा करतात ना. आणि माताजींनी सांगितलंय की त्यांना डोनेशन मध्ये नाव येऊन द्यायचं नाही. सिमिलर झालं ना माताजी, सिमिलर झालं. ते पण दिखावा करणार, नाव दाखवण्यामध्ये दिखावाच झाला तो. नाही म्हणले ना, ते नाव शो नाही होणार ना. हा, अच्छा, शो नाही नाव करायचं. शो नाही करायचे ना त्यांना, ठीक आहे, जिसको डोनेशन डोनेशन मध्ये शो नाही करायचे ना. तुम्ही आजकाल हा, बरोबर. डोनेशन जास्त देता वाटतं. हरे कृष्ण. येस, मंगेश दाते प्रभू बोला. हा प्रभूजी, मधुरदास दास. येस प्रभूजी बोला ना. मला असं वाटतं प्रभूजी की कर्म म्हणजे आपलं नियत कर्म, हम्म, जे आपण जॉब करतो, जे काही उदरनिर्वाहासाठी करतो ते कर्म. करेक्ट. पण ते करताना आपण ते जर ते भगवंतांना अर्पण करून केलं, भगवंतांसाठी करतोय म्हणून केलं, तर ते अकर्म झालं. हम्म, आणि ओके. जर आपण काही वाईट कृत्य करत आहोत हम्म. तर ते विकर्म झालं. ओके, परफेक्ट. आता आपण याला थोडंसं सटल लेवलला घेऊन जाऊया. पहिले 3 टर्म समजून घ्या. कर्म म्हणजे कर्म, इधर गुड और बॅड रिएक्शन त्यातनं प्रोड्यूस होणार. विकर्म म्हणजे त्याच्या अपोजिट, त्यातनं बॅड रिएक्शन निर्माण होणार. आणि अकर्म म्हणजे त्याचं जाणून घ्यायचं आपल्याला, राईट. अकर्म ऍक्शन कर रहा है लेकिन ऍक्शन नाही भी कर रहा है. आता श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, ट्राय टू सी, कर्मामध्ये अकर्म पहा आणि अकर्मामध्ये कर्म पहा. सायलेन्स. कर्मामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, कन्फ्युज नका होऊ, एकदम सिंपल आहे आणि तुम्हाला लगेच क्लिअर होईल. आपल्याला कर्मामध्ये अकर्म पाहायचं आहे आणि अकर्मामध्ये कर्म पाहायचं. आता आपण पहिले दुसरं उदाहरण घेऊया. अकर्मामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, कर्म बघायचं आहे. आता उदाहरण घ्या तुमचं, आरती उन्हाने माताजी. तुम्ही उदाहरण दिलं की वो क्या कर रहा है, अकर्म कर रहा है. एक तरह से अकर्म म्हणजे काय, अशी ऍक्शन करतोय ज्याला रिएक्शन नाहीये, राईट. बेसिकली दिस इज द कॉन्सेप्ट. बेसिकली म्हणजे तो भक्ती करतोय किंवा ऐसी चीज कर रहा है, ऐसी क्रिया कर रहा है ज्या क्रियेपासून कुठलेही फळ निर्माण होत नाहीत. हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. आता फळ, कारण फळ म्हणजे ती फळं आली की त्या फळाला तुम्हाला घ्यावंच लागतं, त्याचा गुड और बॅड रिझल्ट घ्यावा लागतो. निरपेक्ष. हा, येस, म्हणून तुम्ही निरपेक्ष म्हटलं, राईट. निरपेक्ष भावनेने येस आपण म्हणतो. येस, करेक्ट. ते निरपेक्ष तुम्ही जरा म्हणजे एकदम कोर मराठी आहे, ते मी त्याला आपल्या सामान्य मराठी लोकांच्या भाषेत सांगतोय मी. राईट. एवढे आता मराठी स्कॉलर नाही आपल्याकडे इथे या टायमाला. कुठलीही अपेक्षा न करता. हाँ यस. तर त्याला काय वाटतं की मैंने डोनेशन दिया, मैं भक्ति कर रहा हूँ, मैंने सेवा किया भगवान के लिए, मैं ये सेवा करने के बाद वैकुंठ चला जाऊंगा. लेकिन बेचारा वैकुंठ नहीं जाता है. वो क्या होता है, वापस एक नया बड़ा डोनर के रूप में जन्म लेता है अगले जन्म में. क्यों? तुम्हें सांगितलं उत्तर. क्योंकि वो क्या करता है, डोनेशन देता है लेकिन सोचता है कि नहीं मेरा 10 जगह नाम आना चाहिए, पंखे के ब्लेड पे भी मेरा नाम होना चाहिए. पंखे के ब्लेड भी छोड़ते लोग. काय काय मंदिर पूर्ण भरून जातात, शिड्या, दरवाजे, पंखे, खिडक्या, ट्यूबलाइट सगळं भरून जातं नावाने. यात वाईट नाहीये. बट देन ही इज डुईंग ऍक्शन, सॉरी, त्याला वाटतं की मी इन ऍक्शन करतोय, म्हणजे अकर्म करतोय, असं कर्म करतोय ज्याला काही फळ निर्माण होणार नाहीत, पण ऍक्च्युअली फळ निर्माण होत आहेत. वाय? बिकॉज ही मे नॉट बी डुईंग. म्हणजे आता ह्याला पहिलं उदाहरण घ्या अर्जुनाचं. अर्जुन का विचार, कारण आपल्याला अर्जुनला कनेक्ट करायचं. अर्जुन का विचार करत होता कि मुझे संसार में एक बंधन लगता है अगर मैं लोगों को मारूंगा और कर्म करूंगा तो, बराबर. तो मुझे इससे बचने के लिए क्या करना पड़ेगा, कर्म ही नहीं करना है मेरे को. मुझे जंगल जाना है, शांति. फिर मेरा अकर्म हो गया ना, अकर्म हो गया ना. अगर मैं कुछ करूंगा नहीं तो मेरा अकर्म हो गया ना. बट भगवान बोल रहे ऐसा नहीं होता बेटा, तुम वन में जाओगे लेकिन तुम्हारे माइंड में चलता रहेगा ना. सी, कॉन्शियसनेस इज मोर इम्पॉर्टंट देन जस्ट ऍक्टिव्हिटी. आपली चेतना जास्त महत्वाची आहे आपल्या बाह्य क्रियांपेक्षा. मग आता तुम्ही सांगितलं उदाहरण, बाह्य क्रिया त्यांनी काय डोनेशन दिलेलं आहे, पण त्याच्या मनामध्ये काय आहे, मनामध्ये काय चाललेलं आहे, मैंने डोनेशन दिया, मैं इतना बड़ा व्यक्ति हूं.
मतलब बेसिकली उसको उसका क्रेडिट नहीं मिल रहा है बट उतना नहीं मिल रहा जितना मिलना चाहिए था, राइट? सो दिस एग्जाम्पल इज ही इज डुईंग अकर्मा, इन ऍक्शन आहे पण त्याच्यामध्ये कर्म आहे, त्याला कर्माचं रिएक्शन भेटत आहे. भगवंत म्हटले अर्जुनाला ऐसा नहीं काम होता है, तुम वन में जाओगे, तुम्हें लगेगा कि मैं एकदम शांति से बैठूंगा, मैं कुछ करूंगा नहीं, ऐसा होगा नहीं अर्जुन, क्योंकि तुम्हें कुछ ना कुछ क्या तुमने फिजिकली एक्शन नहीं किया तो क्या होगा, मेंटल लेवल पे चलता रहेगा तुम्हारा, राइट? आणि ह्याच्या विरुद्ध भगवंत अर्जुनाला म्हटले की सी ये एक हो गया, राइट? आणि याच्या एक मिनिट धीर ठेवा. आणि याच्या अपोजिट काय, भगवंत अर्जुनाला म्हटले कि अगर तुम युद्ध भूमि में लड़ाई करोगे, ठीक है, लेकिन एक्शन कर रहे हो, लेकिन लड़ाई करते करते अगर तुमने ये लड़ाई मेरे लिए किया, ये समझ के मत करना लड़ाई कि आपको ये राज्य प्राप्त करके भोग लेना है, संसार का राजा बनना है, इसलिए आप लड़ाई कर रहे, नहीं, आप ये लड़ाई इसलिए लड़ रहे हो क्योंकि मैं बोल रहा हूं, और इस लड़ाई को जीतने के बाद आप मेरे भक्त बन के इस राज्य को चलाओगे, बराबर? तो इसमें मैंने बहुत सारे लोगों को मार डाला, बहुत सारा कुछ ये हुआ, दुनिया की नजर में मैंने पाप किया है, मारपीट किया है, लेकिन क्योंकि मैंने भगवान के लिए किया इसका, इसलिए मुझे एक भी रिएक्शन नहीं मिलेगा. सो देयर इज एक्शन बट ऍक्च्युअली इन ऍक्शन. कर्मामध्ये अकर्म आहे याच्या, कळलं का तुम्हाला सगळ्यांना? श्रद्धामध्ये तुम्हाला नाही कळलं अजून? ते भगवंतांना समर्पित करेल. हरे कृष्ण प्रभूजी. कृष्णाने जेव्हा अप्रूव्ह केलेलं आहे तो ते अप्रुव्हल आहे. जेव्हा असं सिच्युएशन येतं, जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं आहे पण कोणीतरी आपले शिक्षा गुरु किंवा आपले सगळे प्रमाणित गुरु सांगतात थांब जरा, किंवा मग वी डोंट नो, आपल्याला वाटतं की नाही आता काय मला करायचं होतं किंवा नाही, किंवा आपण सेवाला नाही नको माझं वैष्णव अपराध होतोय, किंवा हे सगळं जे काय मी सांगितलं, तर हाऊ डू वी नो की ते माझ्या कर्मामुळे आहे की कृष्णाने अप्रूव्ह केलेलं ही सिच्युएशन आलेली आहे? वेट, नाउ यू आर कनेक्टिंग टू युअर एक्झाम्पल. नाही, मी ओव्हरऑल आता डोनेशन जसं एक्झाम्पल चालू होतं, इथे तुम्ही जेव्हा तुम्ही तिसरा एलिमेंट जेव्हा आणता, आतापर्यंत आपण कृष्ण आणि भक्त हेच बघत होतो आपण, राईट? बट नाव देयर इज अ थर्ड फॅक्टर, डिवोटी. तुम्ही तिसरा एलिमेंट आणला त्याच्यामध्ये. सो नाउ डिस्कशन विल बिकम इवन मोर डीपर. नाही, आपण डिवोटीला बाजूला केलं तर मी फक्त कृष्ण आणि माझं, मला कसं माहिती कृष्णाने ऑर्गनाइज केलं की हे माझे कर्म आहेत? हाऊ डू आय कनेक्ट दॅट? यू हॅव टू सी फ्रॉम व्हॉट इज अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. ते तेव्हा नाही कळत, नंतर नाही, तुम्हाला कळेल ना, तेव्हा पण कळेल व्हॉट इज फेवरेबल. आणि सी ते समजण्याकरता देन यू हॅव टू टेक शेल्टर ऑफ अ डिवोटी हु अंडरस्टैंड्स द सिचुएशन. ओके, मेरी या नहीं, सिर्फ मेरी नहीं, लेकिन भगवान की भक्ति के लिए या फिर ओवरऑल भक्तों के भक्ति के लिए या सबके लिए ओवरऑल भक्ति के लिए क्या अनुकूल है और क्या प्रतिकूल है, ये आपको देखना पड़ेगा, राइट? जो अनुकूल रहेगा दैट यू हैव टू डू, इवन दो इट मे बी अपरेंटली प्रतिकूल एट दिस टाइम. आणि आता तुम्हाला एक उदाहरण देतो समजण्याकरता. कधी कधी काय होतं की आपल्याला इवन विद इन सोसायटी ऑफ इस्कॉन आपण असतो, सगळे भक्त असतो, आपण एकत्र सेवा करतो, अचानक कोई भक्त कुछ बोल देता है, आपके ऊपर बहुत बड़ा इल्जाम लगा देता है और आपको मतलब पूरा बदनाम कर देता है, और बोनाफाइड बदनामी है, मतलब पेपर के साथ प्रूव होता है कि ये देखो इसने कैसे गलती किया है, बराबर है? सब बोलते हैं हाँ बराबर है, इसने गलती किया है, पेपर में लिखा हुआ है और ये डॉक्युमेंट के साथ प्रूव हुआ है की ऐसे ऐसे गलती हुआ है. नाव आता ह्या सिच्युएशन मध्ये समजा मी असेल त्या जागी, से फॉर एक्झाम्पल, आणि मला माहिती आहे की माझे सिच्युएशन काय आहेत, माझे सर्कमस्टन्सेस काय आहेत ते मला माहिती आहे, आणि त्याने त्याचं क्लॅरिफिकेशन घेतलं, त्याने डिक्लेअर करून टाकलं ये आदमी ऐसा ऐसा है, इसने ये गलती किया, ये यू नो एकदम बदमाश आदमी है, से फॉर एग्जाम्पल. बट नाउ आय नो माय सिच्युएशन बिकॉज दॅट कॉन्शियसनेस जी चेतना ती माझी मला माहिती आहे. मग आता तुम्ही स्वतःला प्रूव्ह करणार भांडून लोकांशी, मैं कैसे गलत नहीं हूं, मग सिच्युएशन काय होऊन जाते, आणखीन खराब होत जाते. मग तुम्ही स्टार्ट केलं होतात भक्ति, अकर्म करना है मुझे, तो और कर्म होते जाता है और खतरनाक कर्म होते जाते हैं, बिकॉज व्हेन वैष्णवाज इंटर
ये डिस्कशन तो अभी अर्जुन का इट्स गोइंग ऑन जस्ट विथ ऑर्डिनरी पीपल, एक जनसामान्यांमध्ये डिस्कशन चालू आहे. याच्यामध्ये भक्त आलाच नाही एलिमेंट. जेव्हा भक्त एलिमेंट मध्ये घुसतो तेव्हा खतरनाक, मग वैष्णव अपराध, मग ते कर्म म्हणजे एकदम गहनो कर्मागती होऊन जातं ते. मग ह्या क्षणाला वी हॅव टू चॉईसेस. इतर आपण स्वतःला प्रूव्ह करायचं, आणि प्रूव्ह पण होऊ शकता की हा कैसे कर, अरे यार हमने तो समजाय नाही यार, तुम यार सही आहे. पण त्या प्रोसेसमध्ये, स्वतःला प्रूव्ह करायच्या प्रोसेसमध्ये किती कर्म आपण क्रिएट करू आपल्याला माहित नाहीये. बिकॉज देन आपल्याला किती लोकांना शिवाय द्याव्या लागतील, किती लोकांना त्याला काय म्हणतात मराठीमध्ये हाडतोड करावं लागेल. किती लोकांना सांगायला की तुम कैसे गलत हो, तुम कैसे गलत हो, तुम कैसे गलत हो, तुमको ये मालूम नहीं, वो मालूम नहीं, फलाना 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 फलाना. दिस इज वन ऑप्शन. आपण स्वतःला प्रूव्ह करू, एस्टॅब्लिशमेंट जाऊ की मी कैसे निर्दोष हूं अँड विल बी पीसफुल. मी असं म्हणत नाही करू नये, तुम्ही करा, शक्य तेवढं करा. पण तुम्हाला एक पॉइंटला कळेल की आई थिंक ये थ्रेशोल्ड के बाद अगर मैं जाऊंगा तो ये मुझे खतरनाक वैष्णव अपराध के इसमें लेके जाने वाला है. ऑल्दो आई मे प्रूव माई सेल्फ, बट ये बहुत डेंजरस सिच्युएशन में जा रहा है. सेकंड ऑप्शन तुमच्याकडे आहे, जस्ट 2-3 मिनिटं द्या, देन वी आर डन. इथपर्यंत झालं आज. सेकंड ऑप्शन आहे जस्ट वेट फॉर कृष्णा टू रिस्पॉन्ड. राईट? कारण तुम्हाला माहिती एवढं पाहिजे की आपण एवढे वर्ष जर भक्ती करत आहे, आपण साधना करत आहे, भगवंताची पूजा करत आहे, जप करत आहे, त्यांना कळत नाही काय सिच्युएशन? डज नॉट, त्यांना असं, तुम्हाला असं डाऊट आहे का? देन यू आर डाउटिंग हिज पर्सनॅलिटी. भक्ती में आपने कुछ सिखाई नाही अभी तक. मतलब भगवंतांना कधी कधी हे वेगळे सिनेरियो आणि वेगळे अँगल आहेत. दिस इज वन अँगल. तुम्ही छेडलात म्हणून टॉपिक ह्याच्यामध्ये घुसलो, नाही तर मी घुसत नाही कधी. बिकॉज दिस डिस्कशन इज ऍट द लेवल ऑफ ऑर्डिनरी पीपल. एक जनसामान्यांमध्ये की अटॅच डिटॅच ऍक्शन. ते पंख्याचं उदाहरण घ्या किंवा ते साधारण जी उदाहरण तुम्ही दिली आरती उन्होंने माताजीने आणि सेवा दिली माताजीने, कि कर्म में अकर्म और अकर्म में कर्म देखना है. राइट? तो भले मैं कभी कभी कर्म करता हूँ, सॉरी अकर्म करने का प्रयास करता हूँ, लेकिन उसमें बहुत बहुत कर्म भरा हुआ है. एक लेवल है, आरती उन्होंने माताजी ने उदाहरण दिले कि अरे दुनिया को दिखाते हैं मैंने ये किया वो किया, मुझे लगता है भक्ति कर रहा हूँ, भक्ति नहीं कर रहा हूँ. और कभी कभी कुछ सिंपल लोग होते हैं, वो क्या करते हैं, आता तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे असं मोठेपणा नाही, तुम्हाला हे उदाहरण दिलं होतं मागच्या वेळेला पण कधीतरी एकदा आई होती माझी मंदिरामध्ये भेटायला. ती आली, भेटली, प्रसाद वगैरे घेतला, नंतर ती जाताना म्हटली 1 मिनिट थांब. म्हटलं काय झालं? ती पर्स मध्ये चेक करत होती आणि कुठेतरी 20 रुपये काढले तिने. 20 रुपयाची काय व्हॅल्यू आजकाल? मला म्हणते हे डोनेशन. म्हटलं अरे तू मुलाला डोनेट दिलेलं आहे, तुला 20 रुपये कोण मागणार आहे? म्हटलं नाही, 20 रुपये म्हणजे दे नाहीये. आणि काही लोक असे असतात, इथे बऱ्याचदा प्रोग्राम करताना पण मला भेटतात लोक, ते लोक अगदी 2-2 रुपये आणून देतात. 2 रुपये आपके लिए, 5 रुपये, 10 रुपये खिशात टाकतात. गुप्तदान पण येईल ना? येस, गुप्तदान पण दीज आर विजिबल एक्झाम्पल्स. राईट? तर अपेरेंटली असं वाटतं की क्या सेवा कर रहे यार, 2 रुपये का क्या सेवा है, 5 रुपये का क्या सेवा है, बट दे आर डुईंग द बेस्ट सेवा. बिकॉज सी, ह्याला मी आता एकदम फायनल पॉइंट जोडतोय. इट इज नॉट जस्ट अवर ऍक्शन बट कॉन्शियसनेस. आपली चेतना काय आहे सेवा करताना, हे जास्त महत्वाचं असतं आपल्या सेवेपेक्षा. वंदना यादव माताजी, तुम्हाला कळलं का उदाहरण? कळलं प्रभूजी, पण मला एक विचारायचं होतं तुम्हाला. थांबा, होल्ड करा. आपली चेतना जास्त महत्वाची आहे आपल्या. पण प्रभूजी ते जे 2 रुपये देत आहेत किंवा 5 रुपये देत आहेत, मला असं वाटतं की ते पैसे अमाऊंट बारीक असल्यामुळे कदाचित ते विसरत आहेत. म्हणजे जे दान केलंय ते विसरले. मोस्टली लोक जेव्हा, कोण विसरतायत? नाही, जे दान करतील, जे 2, 5, 20 रुपये असे दान केले, पण ते दिलेलं दान नंतर विसर. जेव्हा आपण मोठा अमाऊंट देतो तेव्हा आपल्या 2-4 जणांचं तरी तोंडातून ते निघतं की मी एवढं दिलं. तेच तर तुम्हाला सांगतोय. विसरणार कोण? ते विसरणार की मी विसरणार? आणि म्हणून तुम्हाला मी तिसरा अँगल जोडला होता, जसं तुम्हाला यानं सांगितलं उदाहरण श्रद्धा माताजीनं, की आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की संसार में कोई उसका नोटिस ले या ना ले, कोई मुझे कितना भी गलत समझे ना समझे, लेकिन एक पर्सनालिटी है जो कभी मुझे गलत नहीं समझ सकता, और वो है भगवान. अगर इतना विश्वास हमने प्राप्त कर लिया है तो हमने भक्ति सीख लिया है. संसार में मैं ट्राई करूंगा प्रूव करने का मैं अच्छा हूं, पर नहीं भी कर पाए तो कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि उनको पता है ना मेरे एक्शंस क्या है, मैं क्यों कर रहा हूं. राइट? तो ही अंडरस्टैंड्स द इनर मोटिव.
मेरी चेतना क्या है, मैं क्यों कर रहा हूँ, वो जानते हैं। आपको नहीं समझ में आएगा, मुझे भी समझ में नहीं आएगा कभी कभी, मतलब मुझे समझ में आएगा बट सामने वाले को मैं भी समझ में नहीं आएगा, क्योंकि हर कोई परफेक्ट नहीं है, सब बद्ध जीव है संसार में हम लोग। असं बोलणं कोणाला बोलायचं नाही तू बद्ध आहे, समज नाही सकता बट देन तुम्हाला कोणी जर मिसअंडरस्टँड केलं किंवा समजू नाही शकला तर रिलॅक्स, प्रूव्ह करायचा प्रयत्न करा, पण तुम्हाला एक पॉइंटला कळेल की नाही इट्स नॉट टाइम, यू नो मैंने अपना कर लिया अभी, दैट्स इट। मैं अभी अपना भक्ति कम नहीं कर सकता, मतलब कम नहीं करूंगा मैं अपना भक्ति करते रहूंगा, क्योंकि उनको मालूम है मैं क्यों कर रहा हूँ, राइट। तसंच अर्जुनाला पण, अर्जुन कोण होता सर्वात पर्सनॅलिटी याच्यामध्ये, हा रामायण मध्ये सर्वात मिसअंडरस्टूड पर्सनॅलिटी कोण आहे सांगा मला तुम्ही? भरत। भरतला आईनी पण शिव्या घातल्या काही है ना, अजून कोणी आडावाडा केला त्यासोबत? लक्ष्मणाने केला, सर्व प्रजेने केला, त्याच्या गुरूंनी केला, बट स्टिल ही सेड आई एम गोइंग टू वॉक ऑन द पाथ ऑफ धर्म। तुम कुछ भी बोलो लेकिन मैं अपने मार्ग में, धर्म के मार्ग पे चलता रहूंगा, भगवान की सेवा करते रहूंगा। सी हाईली मिसअंडरस्टूड पर्सनॅलिटी, बट पेशन्स सोडला नाही आपला। इवन लक्ष्मण पण तुम्ही बघाल सीतेच्या केसमध्ये, वनवास मध्ये आले लक्ष्मण राज्य सोडून सेवा करने के लिए, सीता बोली की तुम गलत नजर से देखते हो। किती त्याला वाटलं असेल, किती वाटलं असेल विचार करा, तरी पण कंपॅशन बघा किती वेळ जाताना म्हटले तरी पण रुको आपके लिए लक्ष्मण रेखा बनाता, म्हणजे कंपॅशनचं लेवल किती आहे बघा। आणि सीतेने तेवढं जरी फॉलो केलं असतं तर ती व्यवस्थित राहिली असती, राईट। म्हणजे गुरु जे असतात ना, तुम्ही त्यांना किती पण मिसअंडरस्टूड करा, टिल द लास्ट ब्रेथ, लास्ट पॉइंट पर्यंत तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतात। इव्हन भगवंत पण तसेच असतात। आपण कधी कधी मिसअंडरस्टँड करतो भगवंतांना, तुम्हाला समजत नाही काही, तुम्हाला हे कळत नाही, भगवान को सब समझता है, हमको अलग अलग सिचुएशन से कैसे बाहर निकलना है वो बराबर निकालते रहते हैं, समझते हैं वो, लेकिन हमारा पेशेंस नहीं रहता है, या फिर हम लोग कभी कभी इतने ये हो जाते हैं, हमारे इंटेलिजेंस, मुझे आपको लगता है कि मेरी बुद्धि जो है ना वो ज्यादा काम करती है। आपको कुछ देना है तो आपको समझ में नहीं आता है, और मैं जब आपको कुछ देता हूँ मेरे को समझ में आता है क्या? नहीं, मुझे समझ में आता है आपको क्या देना है, क्या सेवा देना है। ठीक है, झालं सो लाईक दॅट। इथे याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे, चेतना। आपली जी चेतना आहे ती महत्वाची आहे आपल्या कार्यांमध्ये, कृतीमध्ये। आपली चेतना जर शुद्ध स्तरावरती असेल तर आपण ऍक्शन करून पण इनएक्शन आहोत, आपण क्रिया किया है लेकिन फिर भी क्रिया न करने जैसा है। और अगर हमारा चेतना प्यूरिफाइड नहीं है, भले कितना भी भक्ति की क्रिया करो लेकिन फिर भी, या मुझे ऐसा दिखाने के लिए, लेकिन उसका रिएक्शन में मिलता रहता है, लाइक राइट। म्हणून ते म्हणतात सी ऍक्शन इन ऍक्शन, इन ऍक्शन इन ऍक्शन। याला आपण पुढे कंटिन्यू करू उद्या। हरे कृष्ण। कोणाला काही प्रश्न? बाकी तुम्ही जाऊ शकता, ज्याला म्हणजे जस्ट चालू करून ऐकायचं असेल तर ऐका। निवेदा माताजी तुम्हाला काय बोलायचंय बोला। हरे कृष्ण प्रभूजी। मला म्हणजे असं प्रश्न असं नाही आहे, थोडंसं कन्फ्युजन आहे, ते विचारायचं होतं की आता जसं प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो, ॲबिलिटी असते, कॅपॅसिटी असते, स्वभाव विचार सगळं असतं, त्या पद्धतीने म्हणजे भगवंतांनी त्यांना जशी बुद्धी दिली आहे तसं वागतो, बोलतो, म्हणजे सगळं भगवंताच्या हातात आहे। तर आता आम्ही भक्तिशास्त्री कोर्स करतो, भक्तीमध्ये आहोत, भक्तांच्या संघामध्ये आहोत, आता ऐकत आलो आहोत की भक्तांनी आता म्हणजे स्टेप बाय स्टेप म्हणजे सेवाभाव वाढला पाहिजे, भगवंताबद्दल प्रेम वाढलं पाहिजे, शास्त्र वाचले पाहिजे, त्याच्यानंतर प्रचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी अशा स्टेप बाय स्टेप वाढत जातात। पण आता प्रत्येकाची अशी ॲबिलिटी, कॅपॅसिटी असते, तर आपल्याला जमत नाही प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म असतात, त्याप्रमाणे ज्या कोणाला म्हणजे भजन कीर्तन आवडतं, कोणाला छान लेक्चर देता येतं, पण आता माझ्यामध्ये तर तसले काही गुण नाही, पण इच्छा आहे फक्त की मला करता यायला पाहिजे, पण कारण की सगळ्यांपर्यंत म्हणजे असं प्रोत्साहन मिळतं, पण माझ्यामध्ये तसं नाहीये। तर मग ते आता आपण भक्तिशास्त्री कोर्स करतो तर फक्त आपल्यापर्यंत सीमित आहे की चला, कारण की असं पण ऐकलंय ना की चला पहिला तुम्ही स्वतःची तरी भक्ती व्यवस्थित करा, स्वतः पहिला कॅपेबल बना, चांगली तुमची भक्ती चांगली वाढवा, सेवाभाव वाढवा स्वतःची, म्हणजे स्वतःच पहिला व्यवस्थित हे करा, नंतर तुम्ही बाकीच्या भक्तांची आपण सेवा करू शकतो, आपल्याला जे आवडतं ते करू शकतो। मग या पद्धतीने म्हणजे कसं मला, कारण की जरा हे वाटतं मला, कारण की प्रचार वगैरेच आपलं तसं स्वभावच नाही, कारण की सगळ्यांची आपापली कॅपॅसिटी असते। तुम्हाला म्हणायचं की तुम्ही प्रचार करत नाही तर तुम्ही कमी आहात असं तुम्हाला वाटतं, असं वाटतं?
हा म्हणजे त्या पद्धतीचं सगळं. कशाला तुम्ही भक्ती करता हेच मोठा फार प्रचार आहे, माहितीये का तुम्हाला? आपण एक आदर्श भक्त म्हणून राहणे हा सर्वात मोठा प्रचार आहे. ह्याच्यापेक्षा मोठा प्रचार कुठलाच नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित 4 रेग्युलर प्रिन्सिपल फॉलो करत असाल, 16 माळा करत असाल, याच्यापेक्षा मोठा प्रचार असूच शकत नाही. बिकॉज तुमच्या त्या उदाहरणाने 1000 लोक भक्त बनू शकतात. आणि एखादा प्रचार करत असेल पण तो नियम तोडत असेल तर त्याच्या प्रचाराने दुष्प्रचार होतो आणि लोक निघून जातात भक्ती मार्गात. म्हणून इव्हन भक्त म्हणून राहणे इज ऍक्च्युअली नॉट इव्हन भक्त म्हणून राहणे इज द गोल. प्रभूजी माझं फक्त एवढीच मेंटॅलिटी आहे की मला हे जमत नाही, ते जमत नाही, ते मजा. मला काय जमतं की मला भक्तांचा संघ करायचा आहे, मला शास्त्र आवडला, म्हणजे लेक्चर ऐकायला आवडतं, भजन करायला मला स्वतःला आवडतं. मला असं जमत नाही, भजन करायला जमत नाही किंवा प्रचार करायला करताना ऑलरेडी तुम्ही मला भाषा पण व्यवस्थित बोलतात नाही, अडकताना. पण मग गिल्ट वाटतं की अरे मी हे सगळं मग काय करू शकत नाही. इतरांचा सेवाभाव भरपूर आहे की मला तुम्ही जे सेवा द्याल त्या मी करेन. मी पण सेवा म्हणजे काय फक्त लेक्चर देणे सेवा नसते. लेक्चर देण्याऐवजी पण सेवा असतात, कीर्तन करण्याऐवजी पण सेवा असतात, राईट? म्हणजे मला आवडतं त्या सगळ्या गोष्टी करते मी, पण थोडस असं वाटतं ना की आपण पण थोडस त्याला व्यवस्थित करू शकतो का काहीतरी. तुम्ही जे करताय ते परफेक्ट करताय, व्यवस्थित करताय. आमचे काही एक जुनी उदाहरणं आहेत. फार वर्षापूर्वी मागची जी बॅच होती, मागची बॅच भक्तिशास्त्रीची, त्या प्रभूजींनी एकदा पेपर लिहिला होता. त्या पेपरामध्ये असा एक प्रश्न होता की भक्ताने कसं सिन्सिअर राहिलं पाहिजे, काय राहिलं पाहिजे. त्यांनी उदाहरणं काय लिहिली होती माहिती का पेपरामध्ये? म्हणजे टेक्निकल क्वेश्चन होता, पण त्यांनी उत्तरामध्ये लिहिलं होतं, किचन मध्ये आल्यावरती मंदिरामध्ये सेवा करताना दुधी भोपळा कापताना प्रेमाने कापावा, शुद्ध भावाने सेवा करावी आणि महामंत्र बोलावा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. ते एवढं छान वाटलं मला ते वाचून. म्हणजे सो सिम्पल डिवोटी. आणि सिम्पल डिवोटी होते. त्यांनी लिहिलं की दुधी भोपळा भाजी कापताना प्रेमाने कापावी, निस्वार्थ भावाने कापावी. दॅट्स द सिम्प्लिसिटी, राईट? आणि भगवंतांना तेच आवडतं. व्हेरी सिम्पल. असं आपल्याला काय मोठं करायचं नाहीये. जे छोटं आपण करतोय तेच भगवंतांकरता मोठं आहे, राईट? आणि लक्षात ठेवा की आपलं जे आहे भक्तिभाव, आपलं जे अंडरस्टँडिंग आहे आणि आपली तत्परता ती भगवंतांना माहिती असते. जगामध्ये कोणी काय बोलो, ठीक आहे, आपण चुकलं असेल, चुकी स्वीकार करायची, इम्प्रूव्ह करायचं. कधी कधी आपण नाही चुकलं, आपल्याला असं वाटलं आणि कोणी आपल्याला काय बोललं तरी पण दॅट्स ओके. प्रयत्न करा करेक्शन करायचं. त्याच्या पलीकडे नाही झालं तर भगवंतांना माहिती आहे ना आपण काय आपला विचार आहे, आणि त्यानुसार भगवंत आपल्याला रिवॉर्ड करतील. आणि टॉलरेट केलं तर भगवंत बघतील की ओके इसके अंदर वो क्वालिटी आया है, पेशन्स, यू नो, सहनशीलता, राइट? टेंशन लेने का नहीं, ठीक है ना? जेवढं करेक्शन करता तेवढं करा श्रद्धा माताजी. त्याच्या पलीकडे वही है, उनके पास विश्वास रखो कि वो मुझे कभी मिसअंडरस्टैंड नहीं करेंगे. भले सारा संसार मिसअंडरस्टँड करे, ही इज द ओनली पर्सनॅलिटी. आणि ऑफकोर्स आपले गुरु. आणि इव्हन कधी कधी एक्सटर्नली तुम्हाला असं वाटेल की गुरु नाही समजले मेरे को, एक्सटर्नली असं वाटेल, राईट? बट स्टील ही अंडरस्टँड्स, राईट? ते कसं आपल्याला कळणार नाही, बट यू कीप द फेथ आणि इव्हेंच्युअली तुम्हाला तो मार्ग दिसेल, ओपन होईल. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. ठीक आहे, मग आपण उद्या पण भेटणार आहोत. सॉरी, उद्या शुक्रवार नाही, शुक्रवारी भेटणार आहोत. उद्या आपण लवकर भेटू, 7:30 ते 8:30 पर्यंत करू. हरे कृष्ण. प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण.